नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर ज्योतिर्लिंग मुळे, डायरेक्टर नोबल अकॅडमी. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे बोर्ड एक्झाम अँड हेल्थ टिप्स. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण परीक्षेचा अभ्यास करत असतो, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ती आपण खूप इग्नोर करतो आणि आणि एक्झाममध्ये आपण आजारी पडतो. आपण जर कितीही जरी अभ्यास केलेला असेल, पण जर एक्झामच्या वेळेस आपण आजारी पडलो, तर आपलं त्याचे मार्कवर परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे आरोग्य सांभाळणं हे परीक्षे अगोदर खूप महत्त्वाचं आहे. तसेच परीक्षेदरम्यानही आरोग्य सांभाळलं पाहिजे. त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यामध्ये आपण डाएट कसा मेंटेन केला पाहिजे, आपली झोप कशी ठेवली पाहिजे, आपण ताणतणावाचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. जसं की आपल्याला सोशल हेल्थ हा चॅप्टर आहे. तुमच्या सायन्सच्या पार्ट सेकंडमध्ये 9 जो चॅप्टर आहे तो सोशल हेल्थ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट हा चॅप्टर दिलेला आहे. तर त्या चॅप्टरमध्ये पण तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं दिलेलं आहे. तसेच आपण या व्हिडिओमध्ये पण हेल्थ म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं हे पण आज आपण शिकणार आहोत. तसे नंतर जर आपण आजारी पडलो तर आपण काय केलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी पालकांसाठी एक संदेश आहे, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, चालू करूया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो एक्झाममध्ये तो ट्रेस. तर एक्झाम ट्रेस तुम्ही कसा कमी कराल, है ना? तर परीक्षेचा ताण येणं नैसर्गिक आहे, पण लक्षात ठेवा, जास्त आपण जर टेन्शन घेतलं तर आपलं लक्ष कमी होणार आहे, आपलं रिव्हिजन होणार नाही, आपण काय वाचतोय हे पण आपल्याला लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे जास्त टेन्शन काही घेऊन जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला मन शांत ठेवावं लागेल पूर्ण एक्झामच्या अगोदर तसेच एक्झामच्या काळामध्ये पण. कारण जर मन शांत ठेवलं तरच बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात राहणार आणि आपण चांगलं परफॉर्मन्स करू शकू परीक्षेमध्ये. आता जर टेन्शन आला तर आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात प्रथम आपण आपल्या मित्रांसोबत, आपल्या पालकांसोबत, आपल्या शिक्षकांबद्दल या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत. की या गोष्टींबद्दल मला टेन्शन येत आहे. तर तुमचे फ्रेंड्स जसे पॅरेंट्स आणि टीचर्स जे तुम्हाला समजून घेतात, त्यांच्याबद्दल तुम्ही मनातल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि त्यांच्यासोबत ट्रेसचे फॅक्टर्स डिस्कस केले पाहिजे. ओके. तसेच तुम्ही अजून काय करू शकता, तुम्ही काही विद्यार्थ्यांना जसे छंद असतात की वाचणे, चित्र काढणे, डान्सिंग, संगीत ऐकणे, अशा गोष्टी ज्या आपल्याला हॉबीज आहेत, ज्यांना आपला ट्रेस कमी होतो, तर या हॉबीज आपण त्या दरम्यान केल्या पाहिजे. फक्त लिमिटेड काळापुरतं केलं पाहिजे. नाहीतर एक्झाम चालू आहे आणि तुम्ही हॉबी पूर्ण दिवस रात्र करताय, असं नाही झालं पाहिजे. लिमिटेड वेळेपर्यंत, की ज्यावेळेस तुमचा त्रास कमी झाला त्यावेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. तसेच जर खूप स्ट्रेस आलं तर आपण थोडंसं एका ठिकाणी शांत बसून खोल श्वास घेतला पाहिजे. आपण त्याला इनहेलेशन एक्झेलेशन म्हणतो. तसेच आपण शाळेमध्ये प्रार्थनेमध्ये ओमकार म्हणतो, खोल श्वास घेतो आणि नंतर ओम म्हणत श्वास काय करतो, सोडतो. तर अशा पण ऍक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजे. तसेच स्वतःशी कधी एक्झाममध्ये किंवा एक्झामच्या अगोदर स्वतःशी निगेटिव्ह कधीच समजू नका किंवा स्वतःशी निगेटिव्ह बोलू नका किंवा कुणासोबत तुमची तुलना करू नका, की तुमचा अभ्यास झाला नाहीये, माझ्याच्यानं होणार नाही, मी नापास होणार आहे. अशा गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या पाहिजे. नेहमी स्वतःशी पॉझिटिव्ह बोला, की मी करू शकतो, बोर्डमध्ये पण मला चांगले मार्क मिळू शकतात. असं तुमचं बिहेवियर राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही ट्रेस मॅनेज केला पाहिजे. तसेच व्हिडिओच्या लास्टला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईल. जर तुम्हाला काही त्रास येत असेल, जास्त ट्रेस येत असेल, ताण येत असेल, तर तुम्ही माझ्यासोबत पण कनेक्ट होऊ शकता. चला, तर पुढचा पॉईंट बघूया आपण. टेलिमानस. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा खूप छान उपक्रम आहे टेलिमानस. यावर त्यांनी आपल्याला 14416 हा टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री नंबरवर आपण जर कॉल केला तर आपल्याला हे जे मुद्दे दिलेले आहे इथलं, कुठलाही मानसिक त्रास, व्यसनहीनता, परीक्षेचा ताण, तर या सगळ्या त्रासाबद्दल, मानसिक तणावाबद्दल आपल्याला थोडक्यात गाईड केलं जातं, आपलं समुपदेशन केलं जातं. तर तुम्हाला जर पॅरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स याबद्दल कुणासोबतही जर बोलायचं नसेल, तर तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्या
सांगू शकता. आता परीक्षेच्या काळात तुम्ही काय केलं पाहिजे? परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही जंक फूड जसं की वडापाव, पाणीपुरी, समोसे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण या गोष्टी या गोष्टीमुळे तुम्हाला बरेच आजार होऊ शकतात. ऍसिडिटी होऊ शकते, अपचन होऊ शकतं, लूज मोशन्स होऊ शकतात. त्यामुळे बाहेर जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे एकदम टाळले पाहिजेत. आणि अजून महत्वाची म्हणजे एनर्जी ड्रिंक. जी लाल ड्रिंक आहे तिचं मी नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे ती खूप कमी पैशात अवेलेबल आहे. ती ऍक्च्युली जर बघितलं तर तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्याच्यामध्ये हाय शुगर लेवल असते आणि हाय कॅफेन असतं, की जे तुम्हाला झोपू देत नाही. तर हे जे एनर्जी ड्रिंक आहे ते एनर्जी ड्रिंक तुम्ही घेतले नाही पाहिजे. घरचं साधं अन्न खा, चपाती भाजी पोळी है ना, या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. तसेच यासोबत तुम्ही काय करा, फळं, केळी, सफरचंद असे फ्रूट पण खा आणि पाणी भरपूर प्या. ड्रायनेस येतो है ना, तर पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे विना खाता पिता उपाशी राहता अभ्यास करू नका. जर उपाशी राहून तुम्ही अभ्यास केला तर विकनेस येईल आणि तुम्ही जे वाचताय ते तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे जेवण करूनच अभ्यास केला पाहिजे. पोटात अन्न असल्याशिवाय अभ्यास करू नये, है ना. या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही केल्या पाहिजे. झोपेचं महत्व. आता ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्याच्या अगोदर एक 6 ते 7 तास तुमची झोप झालीच पाहिजे. तसेच एक्झामचा आता आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी, आज 12 तारीख आहे, तर 20 तारखेला तुमचे पेपर चालू होणार आहेत 10वीचे आणि 10 तारखेला 12वीचे पेपर चालू होणार आहेत. तर या दरम्यान पण तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. एक 6 ते 7 तास शरीराला आराम दिला पाहिजे. कारण जर आराम दिला तरच आपला जो मेंदू आहे मेंदूला पण आराम भेटतो आणि नंतर आपण झोपेतून उठल्यानंतर जे पूर्ण वाचू अभ्यास करू ते आपल्या लक्षात राहणार आहे. त्याच्यामुळे झोप नको अभ्यास हवा असं नाही करायला पाहिजे. आपल्या झोपेला खूप महत्व आहे. 6 ते 7 तास झोप घेतलीच पाहिजे. त्याच्यानंतर आजार टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे है ना. आता एक परीक्षा चालू होणार आहे, पण सध्या आपण जर म्हटलं तर आहाराचं मी तुम्हाला सांगितलंच. परीक्षेच्या काळात तुम्ही आहार कसा मेंटेन केला पाहिजे, तसंच परीक्षेच्या अगोदरही कसा आहार ठेवला पाहिजे. तसंच काही विद्यार्थी खूप सारखं सारखं आजारी पडतात. तर एक बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या वगैरे एक 2-3 दिवस घ्यायच्या. 2-3 दिवस घेऊन परत 3 दिवसांना गॅप देऊन परत तुम्ही घेऊ शकता मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या. आणि काय होईल, तुमचा इम्युनिटी पॉवर वाढेल. तसेच आजार टाळण्यासाठी तुम्ही आता सध्या थंडीचा मोसम आहे है ना, खूप थंडी आहे, तर खोकला सर्दी ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही गरम पाणी म्हणजेच कोमट पाणी पिलं पाहिजे. आणि आजाराकडे दुर्लक्ष करायचं नाही. जर आजारी पडलात तर डॉक्टरांना दाखवा. थोड्यात दाखवलं तर लवकर तुम्ही बरे व्हाल, जर जास्त झालं तर जास्त दिवस लागतात. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर जवळ ओपीडी वगैरे नसेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही त्याच्यावर पण संपर्क साधू शकता. मी तुम्हाला गाईड करेल काय गोष्टी करायच्यात नाही करायच्यात. त्यामध्ये पालकांसाठी खूप महत्वाचा संदेश असेल. आता बऱ्याच पालकांचा असा समज असतो की आपला जो विद्यार्थी आहे त्याने एक टॉप केलं पाहिजे, प्रत्येकाला एक 90% पुढे पडले पाहिजे. पण असं होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची एक कॅपॅसिटी असते. त्या कॅपॅसिटीनुसार तो विद्यार्थी अभ्यास करतो आणि त्याला मार्क पडतात. जसं आपले 5 बोर्ड बघितले आपण, 5 बोर्ड सारखे आहेत का? नाही, 5 बोर्ड सारखे नाहीयेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे. काही विद्यार्थ्यांना सांगितलेलं लवकर समजतं, काही विद्यार्थ्यांना नंतर रिपीट केल्यानंतर नंतर समजतं. तर असं आहे. तर आपल्या पाल्याकडून जास्त आपण अपेक्षा धरल्या नाहीत पाहिजे. फक्त त्याला फ्रीडम दिला पाहिजे. एक आत्मविश्वास आपण त्याला दिला पाहिजे की तू करू शकतोस, तू कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. कारण त्यांचं शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य पण महत्वाचं आहे. जर आपण त्यांना सपोर्टिव्ह मध्ये असोल तर आपले विद्यार्थी चांगले एक्झाम मध्ये परफॉर्म करणार. जर आपण सपोर्टिव्ह मध्ये नसू, आपण त्यांना सारखं सांगत असू एवढे पर्सेंटेज पडले पाहिजे, तेवढे पर्सेंटेज पडले पाहिजे, तर तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना उलट मोटिवेशन द्या, त्यांना थोडीशी शांतता द्या, त्यांना त्यांच्या याच्यानुसार अभ्यास करू द्या आणि एक सारखं मोटिवेशन देत जा. पॉझिटिव्ह बोला त्यांना की तुम्ही करू शकता, आहे ना. अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण बाकीच्या सगळ्या अभ्यास तर विद्यार्थी करेलच, पण घरून पण सपोर्ट महत्वाचा आहे. हे खूप महत्वाचं आहे की पालकांचा सपोर्ट म्हणजेच आधार मिळाला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आता आपली 10वी-12वीची परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, ही फक्त एक परीक्षा आहे. आरोग्य सांभाळा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे.
माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. मी डॉक्टर ज्योतिर्लिंगमुळे, संचालक नोबल अकॅडमी आळंदी. तर ही आपल्या नोबल अकॅडमीची पूर्ण टीम आहे. आपल्याकडे 11 टीचर्स अवेलेबल आहेत. आणि आपली इयत्ता 10वीची बॅच 20 एप्रिल रोजी चालू होणार आहे. जर तुमचे जवळचे विद्यार्थी जर इच्छुक असतील, 20 एप्रिलला त्यांना आपल्याकडे पाठवा. 20 एप्रिल आपली 10ची बॅच चालू होणार आहे आणि 1 जून पासून 11वी तसेच 12वीची बॅच चालू होणार आहे. तर एवढेच बोलतो. आणि आजचा एक खूप महत्त्वाचा डिस्कशनचा जो मुद्दा आहे, तसेच तुम्हाला याबद्दल मला गाईड करायचं होतं, बोर्ड एक्झाम आणि हेल्थ टिप्स, तो व्हिडिओ मी इथेच संपवतो. धन्यवाद.